साताऱ्यात जे घडलं, जी गुंडगिरी झुंडगिरी, महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या गुंडगिरी आणि झुंडगिरीचा केंद्रबिंदू विधिमंडळाच्या इमारतीत आहे. गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लोकशाहीचा खून झाला आणि पोलिसांनी झुंडशाही केली, त्या सगळ्याचा केंद्रबिंदू हा विधिमंडळाच्याच इमारतीत आहे. त्याच्यामुळे छाती आपटून पडून हे काय करणार? मुळात जे लोकशाहीचा खून झाला असं म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनानं रंगलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं की विधिमंडळाच्या पायऱ्यावर काल काही मंत्री आमदार एका गटाचे 1-2 गटाचे होते आणि लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीचा खून झाला. त्याच्यामधले काही मंत्र्यांना मी पाहिलं की ते जेव्हा पक्ष सोडून गेले शिवसेना, तेव्हा ते हे वाघाचे कातडे पांघरलेले वाघ गर्जना करत होते. स्वाभिमानासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही कसं पक्ष सोडला. आणि काल त्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची, म्हणजे कातडं पांघरलेल्या वाघांची अक्षरशः मांजरं आणि बोके झाले होते. सरकारमधल्या मंत्र्यांची अवस्था का? तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी सातारच्या रस्त्यावर बेदम चोपलाय. कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक? कुठे गेला तुमच्यातला तो बाळासाहेबांनी घडवला मर्द मावळा? मार खाल्लात तुम्ही, तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात. आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय, म्याव म्याव करताय. बघा, शेवटी जे कर्म तुम्ही केलं त्या कर्माचं एक फळ आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे साताऱ्यासारखे प्रकार. एकनाथ शिंदेसोबत काल त्यांची रात्री बैठक झाली, त्यात त्यांनी सांगितलं साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. आम्ही मोठे भाऊ आहोत, मोठ्या भावाची भूमिका संयमाची आहे असं त्यांनी केला. एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, किसनवीर सरकार, म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातली एक महत्त्वाची भूमी आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे गदिम माडगूळकरांसारखे कवी जन्माला आले. तिथे कविता निर्माण झाल्या, साहित्य निर्माण झालं. एक सिनेमा आला होता, अशी साताऱ्याची तरा. आता साताऱ्यात जे घडलं, जी साताऱ्याची तरा, ती संपूर्ण महाराष्ट्राची तरा झालेली दिसते. याच प्रकरणामध्ये निलम गोरेंवरती